माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये दत्तयाग महायज्ञाची पिंपळगाव येथे बैठक संपन्न। श्रीराम कथा 108 कुंडी दत्तयाग महायज्ञ व श्रीराम संकीर्तन 16 पिंपळगाव मध्ये होणार संपन्न। हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे दत्त मंदिर देवस्थान येथे श्रीराम कथा व 108 कुंडी दत्तयाग महायज्ञ संकीर्तन 16 होणार असून या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। या बैठकीला येणाऱ्या भाविकांचं व्यवस्थेचं नियोजन लावण्याचे संदर्भात आज प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये नियोजन बैठक पार पडली। या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आमदार बाबूराव कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मेघना कावली, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, नायब तहसीलदार मुंजाजी काकडे, गटविकास अधिकारी आणि आडे राघव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर, वैद्यकीय अधीक्षक हदगाव संदीप दरबस्तरवार, तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे व सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। या बैठकीला मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती दिसून आली। आजचे पिंपळगाव दत्त मंदिर येथे एक रामकथा निमित्तानं बैठक ठेवली होती। या बैठकीला अनेक गावचे सद्भक्त मंडळी व परिसरातील नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेते माननीय अशोकरावजी सूचना केल्यावर आले आणि सर्व अधिकारी, सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी मुख्य अधिकाऱ्याला बोलून सर्व भक्तवराच्या सानिध्यामध्ये बसून बैठक नियोजन बैठक झालेली आहे। या 20 मार्च ते 27 मार्च या दरम्यान ही जी कथा होणार आहे, कथाकार महाराज आहेत राजस्थानचे जोधपूर येथील राधाकृष्ण महाराज यांच्या मुखातून रामकथा होणार आहे। 108 कुंडी दत्तयाग यज्ञ होणार आहे। ह्या सर्वांमध्ये जे काही सद्भक्त मंडळी येणार आहे त्या सद्भक्त मंडळीची व्यवस्था चांगल्या तऱ्हेची व्हावं, कार्यक्रम शांततेत पार पडावं याच्यासाठी सर्व पोलीस खातं, 82 खातं, विद्युत खातं, एसटी महामंडळ, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, जिल्हा परिषद, तहसीलदार या सर्वांची बैठक इथे झालेली आहे आणि सर्वांनी योगदान चांगल्या तऱ्हेचे देण्याचे शब्द दिलेले आहेत। अशोकराव आणि बाबूराव पाटील कवळीकर हदगाव तालुक्याचे आमदार हे सुद्धा उपस्थित होते। त्यांनी सर्वांनी सांगितलं की आम्ही कार्यक्रम यशस्वी पार पडू आणि पत्रकार मंडळी सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होती। 2-3 तालुक्याचे सर्व पत्रकार बांधवांनी सुद्धा सांगितलं महाराज आम्ही हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे पूर्ण यशस्वी पार पडू। अशा तऱ्हेचं सर्वांचं योगदान लावलं। जमलेली भक्त मंडळी सुद्धा सांगितलं की महाराज आम्ही सर्व सेवा करू, सेवेला कुठे आम्ही कमी पडणार नाही। सर्व जे काही कार्यक्रमाचा खर्च आहे आम्ही सर्वांनी मिळून करू असा सर्वांनी शब्द दिला आणि सेवेमध्ये सुद्धा कुठेही कमतरता राहणार नाही अशी प्लास्टिक मुक्त कार्यक्रम आहे। कुठलेही दुकान लागणार नाही। 6 किलोमीटर मध्ये ते 7 किलोमीटर मध्ये कुठेही दुकान लागणार नाही। कोण्या नारळाचं, कोण्या पेढा, बर्फी, बेल, फूल कशाचे दुकान इथे लागणार नाही। अशा तऱ्हेचे निवेदन 7 गावच्या ग्रामपंचायतचं तामसा पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आणि कोणी बी इथं दुकान लावू बी नाही आणि त्याचा प्रयत्न कोणी करू नये। का तर प्लास्टिक मुक्त कार्यक्रम हवं। शेतामध्ये कार्यक्रम आहे जेणेकरून जनावरांना प्लास्टिक टाकून गेल्यानंतर त्रास होते, म्हणून जनावरांना, गाईला, बैलांना, शेळ्यांना, मेंढ्यांना त्रास होऊ नये, शेतकऱ्याला आमच्याकडून त्रास होऊ नये याच्यासाठी हा प्लास्टिक मुक्त कार्यक्रम गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पार पडलेला आहे। यावर्षी सुद्धा सर्व सद्भक्त मंडळीने आणि सर्व राजकीय मंडळी सुद्धा कार्यक्रम तुमच्या सर्वांचा आहे। सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, आपण सेवा द्यावी आणि कार्यक्रम यशस्वी धर्माचा, सनातन हिंदू धर्माचा कार्यक्रम आहे आणि सर्वांच्या कल्याणाकरता कार्यक्रम आहे। कोणाचा याच्यामध्ये निजी स्वार्थ नाही आहे, म्हणून तुम्ही सर्वांनी हा निष्काम कार्यक्रम तुम्ही पार पाडावा, तुमच्या हातून हे सत्कर्म पार पाडा। अशा तऱ्हेची बैठक खूप छान तऱ्हेने पार पडली। आमचे पत्रकार लोकांनी खूप चांगल्या तऱ्हेचे योगदान गेल्या वर्षी दिलेलं आहे
आणि यावर्षी सुद्धा मी आशा बाळगतो की चांगल्या तऱ्हेची सेवा पत्रकार सुद्धा देतील. आणि पत्रकार बांधवाला माझं एक आव्हान आहे की तुम्ही सर्वांना हे समाजापसरो कार्यक्रम पहुंची करावा. तुमची लेखन चांगल्या तऱ्हेची चालवून सर्वांना आध्यात्मिक मार्ग तुमच्या माध्यमातून सुद्धा पहुंची करावा. अशा तऱ्हेचा हा कार्यक्रम खूप यशस्वी पार पडला. बहुसंख्येने भरपूर लोक इथं सहभागी झाले होते. त्याच्यामुळं आजचा कार्यक्रम पूर्ण यशस्वी झाला. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. भक्तवर्गांना जतपर्यंत आमचा आवाज तुमच्या पसरो पोहोचल त्यांना सर्वांना खूप खूप आशीर्वाद. आणि यज्ञाला ज्याला कोणाला बसायचं असेल त्यांनी सुद्धा रितसर ऑफिसमधून पावती फाडून घ्यावी आणि सोहळ्यामध्ये पूजेला बसायचं आहे. 2-3 तास लागते त्या पूजेला. दत्तयाग विश्वशांती यज्ञ आहे. त्या यज्ञामध्ये सर्वांनी पावती फाडावी आणि ज्याला यथाशक्ती प्रमाणे जे काही दान करता येते आपण स्वतःनं दान करावं. दानाचं महत्त्व खूप मोठं आहे. अशा धर्म कार्यामध्ये तुम्हा सर्वांना दान घडावं हा हेतून कार्यक्रम आहे. यावर्षी या कार्यक्रमामध्ये रामदेव बाबा येण्याची शक्यता आहे. त्यांनी हो म्हणून शब्द दिला. तारीख फिक्स नाही पण तारीख फिक्स होऊ शकते. म्हणून तुम्ही अनेक साधू संत तुम्हाला दर्शन घडणार आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमामध्ये येऊन आपलं जीवन धन्य करून घ्यावं असा सर्वांना आशीर्वाद. लोकनायक न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी देवानंद महाजन हदगाव. लोकनायक न्यूज